हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात। माहितीमध्ये आता अजित पवार उपमुख्यमंत्री कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। 2019ला मवियामध्ये शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाल्यानंतर समजलं। वृत्तपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। मवियात तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे सीएम नको होते। युतीमध्ये असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचाही शिंदेंच्या सीएम पदाला विरोध होता। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। सुप्रिया आणि अजितमध्ये कधीही भेदभाव केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद दिलं, पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं विधान। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही, काँग्रेससोबत जाण्याला विरोध केल्यानंतरही पटेलांना यूपीए सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाण खातं दिलं, शरद पवारांचा मुलाखतीमध्ये खुलासा। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता, भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती, शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांनी सीएम पद घेतलं नाही, छगन भुजबळांचा दावा, तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर पक्ष का नाही फुटला, भुजबळांचा सवाल। राष्ट्रवादी सध्या तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार नाही, एखादा खासदार आणि 2-4 आमदार असणारे पक्ष विलीन करता येईल अशी भूमिका होती। विलिनीकरणावर पवारांची प्रतिक्रिया। बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न, बीडच्या इंजेगावमधील व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर टीका। 5व्या टप्प्यामध्ये मुंबईतील 6 जागांसाठी उद्या मतदान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर, सुमारे 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल, पुढील 6 महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये असेल, योगी आदित्यनाथ यांचा दावा। चेन्नई सुपर किंग्सला हरवत आरसीबीचा 9व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश, चेन्नईचा 27 धावांनी पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।